धर्मवीर अण्णाभाऊ लष्करे यांच्या भूमीवर शिवसेना नेवासात संपवण्याचा डाव रामदास गोलार यांचा आरोप। नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा एकदा उसळल्या आहेत। शिवसेनेला जाणून बुजून उमेदवार न देऊन नेवासात शिवसेना संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रामदास गोलार यांनी व्यक्त केला। प्रभाग 4 मधील शिवसेनेचे 25 वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते नितीन जगताप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या प्रचार रॅलीदरम्यान गोलार यांची भूमिका आक्रमक झाली। गोलार म्हणाले, आज कप बशी चिन्ह असेल पण माणसे मशालीचीच आहेत। धर्मवीर अण्णाभाऊ लष्करे यांनी पेरलेल्या विचारांची माणसे नेवासात शक्तिशाली उभी आहेत, तरी देखील जाणून-बुजून शिवसेनेला उमेदवार नाकारून संघटनेत कमकुवत करण्याचा डाव काही जण रचत आहेत। आज त्यांचे बंधू बिट्टू लष्करे, अंबादास लष्करे तसेच शिवसैनिकांनी वेळोवेळी विरोधकांचे डाव उधळून लावले आहे, तरी पण आज आमचा उमेदवार नितीन जगताप याला नक्की आम्ही निवडून आणणार आहोत। गोलार पुढे म्हणाले, आम्ही मुंबईला जाऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आगामी सर्व निवडणुकांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत। नेवासातील शिवसेना झोपलेली नाही, जागृत आहे आणि उभा ठाकणार आहे। यावेळी अपक्ष उमेदवार नितीन जगताप यांनीही विरोधकांवर नाव न घेता जोरदार टीका केली। ते म्हणाले, प्रभाग 4 मध्ये अनेक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, परंतु बाहेरून आलेले उमेदवार आम्ही सहन करणार नाही। पक्षांनी आम्हाला या निवडणुकीत का बाजूला केले याबाबत आम्ही लवकरच सर्व काही स्पष्ट करू। शेवटी गोलार यांनी स्पष्ट केले की येथील सर्व जागा वाटून लढविल्या पाहिजे होत्या, परंतु अन्याय झाला आहे। तरीही शिवसेना उभाठा संपवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही लढणार आहोत। नेवासातील निवडणूक वातावरण या आरोपांमुळे आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आज आपण नेवासा नगर पंचायत निवडणूक मध्ये उभे आहात, प्रभाग क्रमांक 4 मधून उभे आहात, तरी काय सांगाल? मी प्रभाग 4 क्रमांक मधून अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे आणि या प्रभागाच्या समस्या काही असल्यामुळे या संभाजीनगर सारख्या ठिकाणी गेल्या 2 पिढ्यापासून लोकांच्या राजकीय 2 पिढ्या गेल्या पण त्याच्या नावावर काही घर उतारे निघत नाही। ते लोक घरपट्टी पाणीपट्टी भरून भरतात, तो बी त्यांचा अजून काही त्याला उतार झाले, त्यांचे उतारे लावून द्यायचा घर नावावर कोणत्याचा प्रयत्न करेल। या अहिल्यानगर सारख्या ठिकाणी 10-15 दिवस पाणी येतं। याच्या आधीचे जे नगरसेवक होते हे निष्क्रिय होते, त्यांनी काही की 5 वर्षात 8 वर्षात काहीच काम केलेलं नाहीये। त्यामुळे ही प्रभागातली जनता त्यांच्यावर नाराज असून जो अजून दुसरा उमेदवार आहे तो बाहेरचा आहे उपरा, आणि मग ते अशा उमेदवार तुम्ही स्वीकारणार का? ते लोक धंदे पाहणे करून हे प्रभागाचं काम करू शकत नाही। या प्रभागाला पूर्ण येण्याचं काम मी करेन आणि प्रभागाचा विकास करत जाईल। शिवसेनेकडून नेहमी शिवसेनेसाठी आपण आक्रमक असतात आणि आता सध्याला शिवसेनेकडून आपल्या आपण अपक्ष उमेदवारी भरली, त्या बाबतीत काय म्हणणं? आता पक्षाबद्दल मी तुम्हाला त्यानंतर सांगेन। आमच्या अन्याय झालाय खरोखर। आम्ही एक हाडाचे शिवसैनिक आहेत, आम्ही एक तळागाळातले शिवसैनिक आहोत, पण आता ती गोष्ट नंतर सांगणार। आमच्या अन्याय झाला आहे, पक्षाने आमच्यावर अन्याय केला आणि ते आम्ही नंतर बोलणार आहे। आपण काय सांगाल? आता इथं सर्व शिवसैनिकच आहे इथं, तरी आपलं काय मत आहे? या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून नितीन भाऊ या सर्वसामान्य वार्डामध्ये सर्वसामान्य सेवा करतायत, शिवसेनेचं शहर प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतायत। आणि असं असताना नव्याने काही लोक पक्षात आले आणि पक्षातून बाजूला गेले, त्या लोकांनी या ठिकाणी मशाल हे चिन्ह येऊ दिलं नाही। वर पक्षश्रेष्ठींची भेट घेतली, ते चिन्ह इथपर्यंत पोहोचू शकले नाही। एवढंच नाही, ते आता आले, उद्या राहतील याची आम्हाला शंका आहे। पण नितीन भाऊ सारख्या 40 वर्ष अविरत काम करणाऱ्या माणसाला सुद्धा निशाणी मिळू दिली नाही। पक्षश्रेष्ठीने जाऊन वेगळं सांगितलं, परंतु हरकत नाही, त्यांनी जरी ते केलं, परंतु सर्वसामान्य जनता या वार्डातले मतदार आमच्या सोबत आहेत। या ठिकाणी स्वर्गीय अण्णाभाऊ लष्करेंच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी शिवसेना भक्कमपणे या ठिकाणी उभी आहे। बिट्टूभाऊ लष्कर आहेत, हरिभाऊ शेळके पाटील आहेत, सर्व सेनेत इथं मुन्नाभाऊ चक्रणार आहेत, अंबादाजी आहेत, सर्व पदाधिकारी सोबत आहेत। मूळ शिवसेनेचे सगळे मावळे हे नितीन भाऊसाठी दिवस रात्र जीवाचं रान करणार आहेत। आणि शिवसेनेचं मशाल जरी नसली, चिन्ह कबशी जरी असलं, ती मशालच आहे। आणि त्या कबशीच्या चिन्हाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व या वार्ड क्रमांक 4 मध्ये आम्ही दाखवून देणार आहोत, निश्चितपणे दाखवून देणार आहोत। कुणी आम्हाला या ठिकाणी कमी लेखत असेल, कुणी आमची मजा घेत असेल, आमच्या येऊन पुढे विधानसभा परत जात असतील, त्या ठिकाणी शिवसेनेचं चिन्ह घ्यायला त्यांना लाज वाटत असेल, हरकत नाही, परंतु आम्ही हाडाचे सैनिक आहोत। आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेना आणि शिवसेना मातोश्री हे कधी विसरणार नाही। आणि आम्ही आमचं सर्वांचं अस्तित्व पुन्हा एकदा या निवडणुकीत सिद्ध करून दाखवू। स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती शिवसेना उभा गट लढविणार का? 100% लढवणार। त्यावेळेस आम्ही नेत्याला मुंबईला जाऊन सांगणार आहोत, मशाल चिन्ह द्यावंच लागेल। कोणाच्या सांगण्यावर जर तुम्हाला ऐकायचं असेल, ते सर्व शिवसैनिकाला वेगळा विचार करावा लागेल। या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं प्रेम मातोश्रीवर आहे, उद्धव साहेबांवर आहे। त्यामुळे कुणा एका नेत्याचं ऐकून, ज्या नेत्याने एवढी मोठी पदं दिली, सगळे मोठं केलं, हे जर यांना शिवसेनेचं अस्तित्व इथं संपवायचं असेल,
पक्षाचं चिन्ह घेऊ द्यायचं नसेल त्याला आमचा नाविलाज आम्ही मातोश्रीवर जाऊन बसणार आहोत आणि मशालवरच या ठिकाणी त्याच्या स्वराजी सोन निवडणुका लढवणार आहोत हे मात्र आमचं पक्क आहे. आपण काय सांगाल? काय नाही, गोलार साहेबांनी सविस्तर या ठिकाणी वार्ड क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवारी केलेले आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन भाऊ जगताप गेले 25 वर्षापासून या वार्डामध्ये काम करत आहेत आणि आता तर खासदार आहेत. खासदाराच्या माध्यमातून या वार्डाचा विकास निश्चितच ते करतील आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अख्ख्या जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी नितीन जगताप यांच्या पाठीशी उभे आहेत. नितीन जगताप निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला या ठिकाणी शिवसैनिकांना आशा अपेक्षित आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.